अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापूरच्या रे नगरमध्ये साकारली जाते आणि आज पंतप्रधानांच्या हस्ते 15,000 घरांचं वाटप होणार आहे, लोकार्पण होणार आहे। काय अधिकची माहिती आहे? श्वेता बरोबर आहे। सगळ्यात मोठी ही वसाहत जी आहे ती रे नगरमध्ये उभी झालेली आहे। 30,000 घरं जी आहेत ती उभारली जाते, त्यामधली 15,000 घरं जी आहेत ती आता तयार आहेत। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा एंट्री पॉइंट आहे। याच ठिकाणावरून सगळ्या नागरिकांना जे आहे ते सभास्थळी आता सोडलं जाते। पाहू शकतो आपण पोलिसांकडून कसून सगळी चौकशी जी आहे ती केली जाते। कोणाच्या कडे कुठलीही वस्तू नाही ना याची सगळी चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। आपण पाहू शकतो हाच एंट्री पॉइंट आहे। याच एंट्री पॉइंटवरून सगळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना आतमध्ये सभास्थळी सोडलं जाते। प्रामुख्याने काळे कपडे जे आहेत ते ज्यांचे आहेत त्यांना आतमध्ये मात्र सोडलं जात नाही। ज्यांनी काळे कपडे घातले त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही। अनेक सभांच्या वेळी आपण जर पाहिलं तर काळे कपडे घातलेल्या व्यक्तींना बाहेर जे आहे ते ठेवलं जातं। या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो की त्यांना बाहेर ठेवलेलं आहे। संपूर्ण चौकशी सगळ्या नागरिकांची केली जाते। पोलिसांकडून मोठा असा हा चौकशीचा कक्ष जो आहे तो उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आजच्या या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि त्यामुळे कुठली घटना घडू नये विपरीत यासाठी पोलिसांकडून खबरदारी आहे या ठिकाणी घेतली जाते। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा जो कार्यक्रम आहे तो साहजिकच आजचा हा प्रकल्प जो आहे तो सगळ्यात मोठा प्रकल्प आहे। त्याचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्या ठिकाणी नागरिक सर्वसामान्य कामगार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू शकतात आणि त्यासाठीच ही सगळी यंत्रणा जी आहे ती सुद्धा सज्ज ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।